विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 विषयाच्या पहिल्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. आपल्या प्रकरणाचं नाव आहे आनुवंशिकता व उत्क्रांती, म्हणजेच हेरिडिटी अँड एव्होल्यूशन. मागच्या इयत्तेमध्ये आपण पेशीचा अभ्यास केला. पेशीमध्ये पेशी केंद्रकात आनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक तुम्हाला नक्कीच आठवत असेल. ओळखता आला का? अगदी बरोबर. पेशीमध्ये पेशी केंद्रकात असलेले जनुक हेच आपले आनुवंशिक गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये नेतात. द सेल्युलर न्यूक्लियस contain the component called as DNA or chromosomes which carry hereditary characters from one generation to the next. So, we can define heredity as heredity is the transfer of biological characters from one generation to another via genes. म्हणजेच आनुवंशिकता आपल्याला व्याख्या जर द्यायची झाली तर आनुवंशिकता म्हणजे एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांच्या माध्यमातून पुढच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया होय. आनुवंशिकतेमुळेच कुत्र्याचे पिल्लू हे कुत्र्यासारखे दिसते, मांजराचे पिल्लू मांजरासारखे दिसते. जोहान ग्रेगर मेंडेल इज पायोनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. आधुनिक आनुवंशिकीचा प्रारंभ ग्रेगर जोहान मेंडल यांनी केला आणि म्हणून त्यांना आनुवंशिकतेचे जनक असं म्हटलं जातं. 1886च्या सुमारास त्यांनी बरेचसे संशोधन केले आणि अनेक प्रयोगांती आनुवंशिकतेबद्दल निष्कर्ष शोधून काढले. जोहान ग्रेगर मेंडेल अराउंड द पिरियड ऑफ 1886 it took a long time for him to understand the conclusion of his research about heredity. In 1901, Hugo de Vries carried out the experiments related with mutational theory. The sudden changes were understood due to this theory. 1901 साली ह्युगो द व्हीज यांच्या उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण भाव समजला. Meanwhile, in 1902, Walter and Sutton observed the paired chromosome in the cells of grasshopper. They carry out the research about the paired chromosomes. 1902 साली वॉल्टर आणि सटन याने नाकतोड्याच्या पेशीमध्ये गुणसूत्रे जोड्यांच्या स्वरूपात पाहिली. In 1944, trio of scientists Oswald Avery, Micheline McCarthy, and Colin MacLeod proved that except viruses, all living organisms have DNA as their genetic material. 1944 साली ऑस्वल्ड एव्हरी, मॅकलिन मॅकार्थी आणि कॉलिन मॅकलॉइड या त्रयींनी काही विषाणू वगळता सर्व सजीवांमध्ये DNA हीच आनुवंशिक सामग्री असते हे सिद्ध केले. तर 1961 साली फ्रान्समधील फ्रँकोइस जेकब आणि जॅक मोनार्ड या अनुवंश वैज्ञानिकांनी जीवाणूंच्या पेशीत DNA द्वारे होणाऱ्या प्रथिन संश्लेषणाच्या प्रक्रियेची प्रतिकृती तयार केली. म्हणजेच त्यांनी DNA बद्दल अभ्यास केला आणि त्यामुळे DNA मधील दडलेले जनुकीय संकेत उलगडण्यास मदत झाली व जनुक अभियांत्रिकीच्या दृष्टीने पुनःसंयोजित DNA तंत्र विकसित झाले. In 1961, the French genetist Francois Jacob and Jacques Monod proposed a model for process of protein synthesis with the help of DNA. Because of this, the technique of recombinant DNA technology emerged, which has vast scope in the field of genetic engineering. Now we move further and study about the uses of science of heredity. The science of heredity is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorders.
It also useful for production of hybrid varieties of plants and animals. The science of heredity is useful in industrial processes in which microbes are used. अनुवंशिकीचे उपयोग. अनुवंशिक विकृतीचे निदान करण्यासाठी, प्रतिबंध व उपचार करण्यासाठी अनुवंशिकीचा उपयोग होतो. तसेच प्राणी संकर व वनस्पती संकर करण्यासाठी अनुवंशिकीचा उपयोग होतो. ज्या उद्योग प्रक्रियांमध्ये सूक्ष्मजीवांचा वापर होतो अशा औद्योगिक प्रक्रियांसाठी सुद्धा अनुवंशिकीचा उपयोग केला जातो. Tell me the different types of nucleic acids. Yes, DNA and RNA. DNA stands for deoxyribonucleic acid and RNA stands for ribonucleic acid. These are the two types of nucleic acids present in our cell. From these, we know that the genes present in the form of DNA, while RNA is related with protein synthesis. The information about protein synthesis is stored in the DNA. There are about 20 amino acids in nature. All these 20 amino acids are arranged according to the requirement of our body and different appropriate proteins are prepared. These proteins are synthesized by DNA through RNA and this process is called as central dogma. DNA मुळे RNAच्या माध्यमातून प्रथिन निर्मिती होणे म्हणजेच सेंट्रल डोग्मा होय. जनुकीय माहिती DNA कडून RNA आणि RNA कडून प्रथिन निर्मितीसाठी वापरली जाते. DNA वरील जनुकांच्या साखळीनुसार मेसेंजर RNA ची निर्मिती होते. या विभाजनाच्या वेळी DNAच्या दोन धाग्यांपैकी एकाच धाग्याचा वापर होतो आणि DNA वरील न्यूक्लियोटाइड्सच्या क्रमानुसार पूरक क्रम असलेला mRNA तयार होतो. म्हणजेच DNA पासून mRNA ची निर्मिती होते. यात DNA वरील थायमिन ऐवजी mRNA मध्ये युरासिलचा समावेश होतो आणि या क्रियेलाच प्रतिलेखन असे म्हणतात. The process of RNA synthesis through DNA is called as transcription. Transcription म्हणजेच प्रतिलेखन. The mRNA form in nucleus comes in cytoplasm. It brings in the coded message from DNA. The message contains the codes for amino acids. The code for each amino acid consists of 3 nucleotides. It is called as triplet codon. पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशीद्रव्यात येतो आणि तो येताना DNA वरील सांकेतिक संदेश घेऊन येतो. या संदेशामध्ये अमिनो आम्लांकरिता संकेत असतात आणि हे संकेत प्रत्येक अमिनो आम्लाकरिता 3 न्यूक्लियोटाइडच्या संचाच्या स्वरूपात असतात. यांनाच ट्रिपलेट कोडॉन असे म्हणतात. भारतीय वंशाचे डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी 20 अमिनो आम्लांकरिता असलेले कोडॉन शोधण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि यासाठी त्यांना त्यांच्या इतर सहकारी शास्त्रज्ञांबरोबर 1968 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला.
Each mRNA is made up of thousands of triplet codon. As per the message on mRNA, amino acids are supplied by the tRNA for this purpose. tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA, and this is called as translation. Do you understand what is meant by translation? tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. This is called as translation. प्रथिन निर्मितीच्या कामात अमिनो आम्ल पुरवण्याचं काम tRNA करत असतो आणि त्याकरिता mRNA वर जसा कोडॉन असतो त्याला पूरक क्रम असलेला अँटीकोडॉन tRNA वर असतो. या क्रियेला भाषांतरण असे म्हणतात. द राइबोसोम keeps on moving from one end of mRNA to other end by the distance of one triplet codon, and this is called as translocation. tRNA ने आणलेल्या अमिनो आम्लांची पेप्टाइड बंधाने शृंखला तयार करण्याचं काम rRNA करत असतो. या दरम्यान राइबोसोम mRNAच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे एक एक ट्रिपलेट कोडॉनच्या अंतराने सरकत जातो. या क्रियेस स्थानांतरण असे म्हणतात. प्रथिनांच्या अशा अनेक शृंखला एकत्र येण्यानेच गुंतागुंतीची प्रथिनं तयार होतात आणि हीच प्रथिनं सजीवांच्या शरीरात विविध कार्य पार पाडतात व त्यांच्या स्वरूपाचं नियंत्रण करतात. द प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन इन द बॉडी and many complex proteins are formed because of transcription, translation and translocation. विद्यार्थी मित्रांनो, सजीवांमधील जनुकांमुळेच त्यांच्यासारखे सजीव ते निर्माण करू शकतात. तुम्ही पाहिलं असेल की आई वडिलांचे काही गुणधर्म त्यांच्या अपत्यात येतात. अपत्य हे पूर्णपणे आई वडिलांसारखेच असते असे नाही, त्याचे स्वतःचे सुद्धा काही गुण त्यामध्ये असतात. मग हे अचानक कसं शक्य होतं? तर सजीवांमधील जनुकांमुळे सजीव निर्माण होत असले तरी काही वेळा या जनुकांमध्ये अचानक बदल होतो. जनुकांमधील एखादे न्यूक्लिओटाइड अचानक आपली जागा बदलते आणि त्यामुळे जो लहानसा बदल घडून येतो, त्या बदलामुळे त्या नवीन जन्माला येणाऱ्या सजीवामध्ये त्याचे स्वतःचे गुणधर्म असतात आणि हा घडून आलेला लहान बदल म्हणजेच उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशन होय. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्स ड्यू टू जीन्स ओनली, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. But the newly born offsprings show many similarities together with its parent as well as some of its own characters. So how this can happen? Many nucleotides of the gene changes its position that causes a minor change which is nothing but the mutation, and because of this mutation the offsprings have their own characteristics which are different than their parents. So we can define mutation as any nucleotide of the gene changes its position that causes a minor change, and this is called as the mutation. Mutation may be minor, but some may be considerable. Mutation may cause genetic disorders like sickle cell anemia. It is one of the proof for Darwin's theory of natural selection. म्युटेशन म्हणजेच उत्परिवर्तन
हे कधी कधी किरकोळ तर कधी कधी अत्यंत लक्षणीय असते. उत्परिवर्तनामुळे सिकल सेल ॲनिमिया सारख्या जनुकीय विकृती सुद्धा निर्माण होतात. उत्परिवर्तन ही सातत्याने चालणारी अखंड प्रक्रिया असून ती डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताचे समर्थन करते. विद्यार्थी मित्रांनो, या मुद्द्यावर आधारित प्रश्न पुढे दिलेले आहेत, ते तुम्ही तुमच्या वहीत सोडवून घ्यायचे आहेत. त्यासाठी पाठ्यपुस्तकाचा पान नंबर 1 व पान नंबर 2 यावरील माहिती आधी वाचून घ्या आणि त्यानुसार त्याची उत्तरं लिहा. तसेच ज्या ठिकाणी तुम्हाला आवश्यकता वाटेल त्या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून दिलेल्या व्याख्या तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या.